शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात वेळेत हजर राहावे असे शासनाचे आदेश आहेत। मात्र या आदेशाला माणगाव जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे। असाच काहीसा प्रकार माणगाव तालुक्यात घडला आहे। अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या एका कामासाठी अनेक चक्रा माराव्या लागतात। अधिकारी आणि कर्मचारी मीटिंग आणि दौऱ्यांची कारणे दाखवून अनेकदा त्यांची खासगी कामे आटपतात। या संदर्भात माणगावचे मनसे पक्ष तालुका अध्यक्ष चिमन सुखदरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 22 मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात त्यांनी अनेक मुद्दे नमूद केले आहेत। अनेक वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी होती। त्याला अनुसरून आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा करून सर्व शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असतील अशा आशयाचा शासन निर्णय घेण्यात येऊन त्यांची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी 2020 पासून करण्यात आली आहे। त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 10:30 ही वेळ आणि कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे आणि सर्व शासकीय कार्यालयामध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची सुट्टी असेल असे देखील नमूद करण्यात आले आहे। परंतु आपल्या अधिपत्याखाली येत असलेल्या संपूर्ण कार्यालयामध्ये वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे वेळेचे पालन करण्याबाबत शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण शासकीय वेळेचे पालन केले जात नाही। संबंधित शासकीय कर्मचारी व अधिकारी कार्यालयामध्ये त्यांचा मनमानी कारभार चालवून त्यांच्या वेळेनुसारच कार्यालयात येतात व त्यांच्या सोयीनुसार सामान्य जनतेची कामे करावयाची की नाही हे ठरवून त्यांच्या वाटेल त्या वेळेस ते कार्यालयातून घरी अथवा अन्यथा निघून जातात। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनतेला शासकीय कामाकरिता अनेक हेलपाटे मारावे लागतात। परंतु कर्मचारी व अधिकारी यांची कामाची वेळ व कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे त्याचा सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो। शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी व शिपाई, ग्रामविकास अधिकारी व इतर कर्मचारी यांना ताकीद देण्यात येऊन शासन निर्णयानुसार कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाकरिता उपस्थित राहण्याबाबत योग्य ते आदेश देण्यात यावे असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल। त्या प्रसंगी होणाऱ्या संपूर्ण नुकसानीची जबाबदारी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची असेल असा इशारा देखील देण्यात आला। अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळी चिमन सुखदरे यांच्या समवेत मनसे कार्यकर्ते अमोल पवार, नितेश पुरारकर, रॉबिन सिंग राजपूत, महेंद्र सुखदरे, अंगद सावंत, पवन पवार, हरी तातवडे, साहिल पवार आदी उपस्थित होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी चिमन सुखदरे, माणगाव तालुका अध्यक्ष मनसे। आम्ही शासनाच्या मनमानी कारभाराविरोधात प्रांतांना आता पत्र दिलेलं आहे। जनसामान्य लोक सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत असतात तरी अधिकारी कर्मचारी कधी वेळेवरती इथे उपस्थित नसतात। त्यामुळे शासनाने 29 फेब्रुवारी 2020 ला शासन निर्णय जारी केला होता। त्याच्यात सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना 5 दिवसाचा आठवडा केला होता आणि त्याच्यात काही वेळेचे नियम बदल केले होते आणि 29 फेब्रुवारीला 2020 मध्ये तो अंमलात आणला निर्णय। तरी आजही कुठला सरकारी कर्मचारी अधिकारी हा शासकीय कार्यालयामध्ये वेळेत हजर नसतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज प्रांतांना पत्र दिलेलं आहे। तहसीलदारांना देणार आहोत, BDOना देणार आहोत। जर का या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।